मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी संदर्भात शिंदेंचा दिल्ली दौरा। सूत्रांची माहिती, दिल्ली दौऱ्यात शिंदेंनी वकील आणि अमित शहांची भेट घेतल्याचे कळते। गुरुपौर्णिमेनिमित्त शिंदेंनी त्यांचे गुरु शहांची भेट घेतली। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून राऊतांचा निशाणा, तर शहांचे चरण धुवून शिंदेंनी आशीर्वाद घेतल्याचाही टोला। मला आयकर विभागाची कोणतीही नोटीस आलेली नाही, संजय शिरसाट यांच्या विधानाचा विपर्यास केला गेला। पत्र काढत श्रीकांत शिंदेंचं स्पष्टीकरण। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी 1 जुलैपर्यंतची मतदार यादी वापरली जावी, राज्य निवडणूक आयुक्तांचे निर्देश। निवडणूक 3 टप्प्यात होण्याची सुद्धा शक्यता। विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विरोधी पक्षनेतेपदावरून वाद। सूत्रांची माहिती, राहुल नार्वेकरांकडून ठोस उत्तर न मिळाल्याची माहिती। राज ठाकरे 18 जुलैला मीरा रोडच्या दौऱ्यावर। मनसेच्या मोर्चानंतर आता राज ठाकरे स्वतः दौरा करणार, त्यामुळे या ठिकाणी काय बोलणार याकडे लक्ष। जनसुरक्षा विधेयक विधानसभेमध्ये मंजूर, तर या कायद्याअंतर्गत सरकारविरोधात बोलणाऱ्यांना अटक करणार नाही। विरोधकांच्या शंकेवर फडणवीसांचं स्पष्टीकरण। आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये 79 नियमांचं उल्लंघन। अन्न आणि औषध प्रशासनाच्या तपासणीत ही धक्कादायक बाब उघड। जेवण बनवण्यासाठी खराब भाज्या वापरल्याचंही निरीक्षण। विधिमंडळ परिसरामध्ये साचलेल्या कचऱ्यावरून रोहिणी खडसेंची टीका। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या दालनापासून अवघ्या 50 फुटांवर हे कचऱ्याचे ढीग। रोहिणी खडसेंचा आरोप। मराठी माणसाच्या घरांच्या मुद्द्यावरून विधान परिषदेमध्ये जोरदार खडाजंगी। अनिल परब यांच्याकडून गद्दार शब्दाचा वापर, तर बाहेर ये तुला दाखवतो, शंभूराज देसाईंनी परबांना खडसावलं। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या बैठकीत गिरणी कामगारांच्या मागणीवर तोडगा। शेलू आणि वांगणीत घरं नको असलेल्या अर्जदारांना मुंबईत घरं मिळणार, बैठकीत आश्वासन। पती पत्नीच्या भांडणात 11 महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू। दौंडच्या केडगावातली दुर्दैवी घटना। पत्नीनं पतीला मारायला घेतलेला त्रिशूळ लागून या चिमुकल्याचा मृत्यू। नाशिकच्या गोदाघाट परिसरातील पाणी ओसरलं, तर गंगापूर धरणातनं पाण्याच्या विसर्गात घट। सध्या दुतोंड्या मारुतीच्या तळपायाजवळ पाणी। जायकवाडी धरण 71% भरलं। मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये पाणी पातळीत समाधानकारक वाढ। नाशिकमधील पावसामुळे जायकवाडी धरणाची पाणी पातळी वाढली। नागपुरात अतिवृष्टीमुळे 7000 हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं नुकसान। कापूस आणि सोयाबीन पिकांना फटका। प्राथमिक अंदाजानुसार शेतकऱ्यांचं जवळपास 400 कोटी रुपयांचं नुकसान। वैनगंगा नदीला पूर ओसरण्यात आता सुरुवात, तर पुरामुळे बंद असलेले गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्ग 2 तासात सुरू होणार। चामोर्शी आष्टी राष्ट्रीय महामार्ग संध्याकाळपर्यंत सुरू होण्याची शक्यता। साताऱ्यातल्या पाटणमधील शिरळ ग्रामस्थांचा धोकादायक प्रवास, तर शेतात जाण्यासाठी पूलच नसल्यामुळे पाण्यात न जाण्याची वेळ। ग्रामस्थांची यामुळे मोठी गैरसोय। गुजरातच्या बडोदा पूल दुर्घटनेतील बळख्या 17वर एनडीआरएफ एसडीआरएफच्या पथकांकडून आता नदीच्या प्रवाहात 4 किलोमीटरपर्यंत शोध मोहीम। राज्यात महानगरातील पुलांचेही स्ट्रक्चरल ऑडिट होणार। कुंडमळा दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग, योग्य त्या उपाययोजना करण्याच्याही सूचना। महाराष्ट्रातील पहिलं वेस्ट टू वंडर वर्ल्ड थीम पार्क पिंपरीमध्ये। भंगार साहित्यातनं जगभरातील प्रसिद्ध 17 ऐतिहासिक वास्तूंच्या या प्रतिकृती। जगातील 7 आश्चर्यांचा सुद्धा यामध्ये समावेश। शहापूरमध्ये मासिक पाळीच्या संशयावरून शाळकरी मुलींची विवस्त्र तपासणी। 5 आरोपींना या प्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावली। संस्था चालक आणि एका शिक्षिकेला सुद्धा मात्र अटक करण्यात आलेलं नाही, त्या फरार। जळगावच्या चिंचोली गावाजवळच्या हॉटेलमध्ये गोळीबार। गोळीबारात हॉटेल मालक गंभीर जखमी, तर जुन्या वादातनं गोळीबार झाल्याचा पोलिसांना संशय। चित्रपटांच्या ऑनलाईन बुकिंगसाठी आता प्रेक्षकांकडून सेवा कर आकारण्यास प्रतिबंध करणारा निर्णय रद्द। चित्रपटांचं ऑनलाईन तिकीट यामुळे महागण्याची शक्यता। नागपुरात शाळकरी विद्यार्थ्यांची धोकादायक वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईची मोहीम। TV9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट। आतापर्यंत 55 वाहनांवर कारवाई। जपानमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे हाहाकार। पावसामुळे आपत्कालीन स्थिती घोषित। कांटो, कोशीन, टोकियोमध्ये मुसळधार पाऊस, तर नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्याही सूचना।
मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.